जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलासा नाहीच. दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं दिल्ली सरकार पालन करणार. प्रधान यांचा राजीनामा घेऊन मोदींनी स्वतःची खुर्ची वाचवली. मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधानांवर निशाणा. लाठीचार्जबाबत अमित शहा गप्प का? मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा. खरगे आक्रमक. भाजपकडून मला अनेक ऑफर. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांचा मोठा दावा. आंदोलन मागे घेण्यासाठी आईवडिलांना धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप. जेनझीनं भारताला बदनाम केलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध. तर रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांकडे लक्ष द्यावं. अभिजित दिपकेंचा पलटवार. उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली होती. बंडखोरी करून मूळ पक्षावर दावा करणं हे लोकशाहीला घातक. कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद. पक्षचिन्हावरील पुढील सुनावणी 4 ऑगस्टला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नशामुक्त मुंबई अभियानाचा शुभारंभ. भारताला आतून पोकळ करण्याचं षडयंत्र. तरुणाईनं एकजुटीनं लढावं. फडणवीसांचं आवाहन. कोल्हापूरमध्ये माजी सिव्हिल सर्जनला अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडलं. डॉक्टर चंद्रकांत गायकवाडनं 300 गर्भपात केल्याचा संशय. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच खासगी रुग्णालयात अवैध गर्भपाताचा भांडाफोड. आषाढी यात्रेत यंदा विठुरायाचरणी येणाऱ्या दानात घट. मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 1,91,00,000 दान घटलं. यावर्षी विठ्ठल मंदिराला 8,92,00,000 उत्पन्न. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईला उद्या येलो अलर्ट जारी. समुद्र किनाऱ्यांवर 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता. कोयना धरणाच्या 6 वक्र दरवाजांमधून 6,129 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोयना धरणाचा पाणीसाठा 84 टीएमसीवर.